लावून केलेली मस्त खरपूस अशी बाजरीची भाकरी आणि सोबत रटरटीत शिजलेलं मस्त खमंग असं पिठलं. वाह! क्या बात है! हिवाळ्यामध्ये आवर्जून करावा असा हा बेत, तोंडाला पाणी सोडणारा अस्सल मराठी असा हा बेत आज आपण आखतो आहोत. खमंग आणि चविष्ट असं पिठलं बनवण्याची एक वेगळी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, जी तुम्हाला नक्कीच आवडेल. नेहमीच्या पद्धतीने पीठ हटवून आपण इथे पिठले बनवत नाही आहोत, तर एक वेगळी रेसिपी आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सोबतच मस्त अशी हिवाळ्यामध्ये आवर्जून खावी अशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी. वाह! पाहताच तोंडाला पाणी सुटतं. चला हा मराठमोळी मस्त असा खमंग बेत आखूयात. पिठलं भाकरी बनवूयात. तर यासाठी कढईमध्ये घालूयात 1.5 पळी तेल. तेल चांगलं गरम झालं, की आपल्याला खमंग अशी फोडणी द्यायची आहे, की ज्यामुळे जे पिठलं आहे ते सुद्धा अतिशय खमंग होईल. तेल गरम झालं, की यामध्ये छोटा चमचा घालायची मोहरी, याचबरोबर 1 छोटा चमचा घालायचा आहे जिरं. जिरे आणि मोहरी चांगले फुलले गेले पाहिजेत. आता यानंतर इथे मी लसूण आणि मिरचीचा ठेचा तयार करून घेतला. यामध्ये 1 गड्डी लसूण घेतलेला आहे आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हा ठेचा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे, की जेणेकरून जो लसणाचा आणि मिरचीचा कच्चेपणा आहे, तो निघून जाईल. ठेचा चांगला परतला गेला, की इतर साहित्य यामध्ये घालायचं आहे. सगळ्यात आधी 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घातली. याचबरोबर मध्यम आकाराचा कांदा चांगला बारीक मी चिरून घेतलाय. हलकासा सॉफ्ट होईपर्यंत हा सुद्धा आपण परतून घेऊ. आता इथे ना आपल्याला हलकासा कांदा सॉफ्ट झाला, की भरपूर कोथिंबीर यामध्ये घालायची आहे. जवळ-जवळ 2 मूठ भरून मी इथं बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. आता ही कोथिंबीर सुद्धा हलकीशी आपल्याला परतून घ्यायची आहे. कोथिंबिरीमुळे खूप छान स्वाद असा या पिठल्याला येतो. यामुळे भरपूर कोथिंबीर घालून एकदा तरी हे पिठलं जरूर ट्राय करा. बऱ्याचदा आपण नुसतीच मिरची चिरून आपण पिठल्यामध्ये घालतो. तर याऐवजी लसूण आणि हिरवी मिरची चांगली ठेचून यामध्ये घातली ना, तरी सुद्धा खूप छान स्वाद येतो. छान परतून घेतलं ना, की अजिबात ही मिरची बाधत नाही. तर हे बघा कोथिंबीर चांगली सॉफ्ट झाली, की यामध्ये पाव चमचा आपल्याला हिंग घालायचा आहे. याचबरोबर पाव चमचा हळद घालायची आणि हे साहित्य फक्त आपल्याला ना यामध्ये मिसळून घ्यायचं. खूप वेळ आता परतण्याची अजिबात गरज नाही. आता इथे येतो खूप मोठा आणि अगदी परफेक्ट असा ट्विस्ट. आता पिठलं बनवायचं म्हटल्यावरती आपण काय करतो, की बऱ्याचदा आपण जे बेसन पीठ आहे, ते पाण्यामध्ये कालवून घेतो. पण इथे आपण तसं न करता फोडणीमध्येच बेसन पीठ घालणार आहोत. तर इथे एक मोठी वाटी भरून बेसन पीठ घेतलेलं आहे. हे बेसन पीठ आपल्याला या फोडणीसोबत चांगलं खमंग असं परतून घ्यायचंय. तुम्हाला तर हे माहितीच आहे, की बेसन पीठ परतलं, की त्याचा खमंगपणा जो आहे, तो आणखीन जास्त वाढतो. आता इथे आपण हे फोडणीमध्येच परतून घेणार आहोत. छान असं खमंग भाजून घेणार आहोत. यामुळे हे जे पिठलं आहे, ते स्वादिष्ट तर होईल, खमंग तर होईलच. याचबरोबर अजिबात यामध्ये गुठळ्या राहत नाहीत. तर हे पहा साधारण 3 ते 4 मिनिटांसाठी या फोडणीमध्येच आपल्याला बेसन चांगलं परतून घ्यायचंय. तर जोपर्यंत असा छान खमंग सुवास येत नाही ना, तोपर्यंत बेसन परतत राहा. लक्षात घ्या बेसन खूप हलकं आहे. यामुळे हे पटकन करपू शकतं. यासाठी गॅसची फ्लेम संपूर्णपणे आपल्याला लो ठेवायची आहे. तर हे बघा छान खमंग असं मोकळं-मोकळं इथे बेसन पीठ मी भाजून घेतलेलं आहे आणि खमंग सुवास सुद्धा येतोय. आता काय करायचं? बेसन एकदा चांगलं खमंग भाजून झालं, की चवीपुरतं मीठ आपल्याला आत्ताच यामध्ये घालून मिसळून घ्यायचंय. लक्षात घ्या अगदी खूप वेळ सुद्धा बेसन पीठ इथे भाजायचं नाही. याचा रंग आपल्याला खूप जास्त चेंज सुद्धा करायचा नाही. नाहीतर मग जरा जरी बेसन करपलं ना, की मग रंग पिठल्याला थोडासा असा काळपट येतो. आता मीठ इथे मी मिसळून घेतलं. यामध्ये आता गॅसची फ्लेम लोच करायची आणि लो फ्लेम करून पाणी घालायचं. ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलं होतं, त्याच वाटीने मी 2 वाट्या भरून इथं पाणी घातलेलं आहे किंवा बेसन तुम्हाला कसं हवं आहे, पिठलं तुम्हाला कसं हवं आहे, दाटसर हवंय, पातळ हवंय, यानुसार तुम्ही यामध्ये नॉर्मल जे रूम टेम्परेचरचं पाणी आहे, तेच घालायचं आहे. आता एकदा पाणी घातलं, की अजिबात कुठल्याही वाट न पाहता पटापट हे जे बेसन आहे, ते पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सतत हलवत राहा म्हणजे अजिबात गुठळ्या होणार नाहीत. तर कुठेही आपण आधी बेसन पीठ पाण्यामध्ये कालवून घेतलं नाही, कुठेही आपण हटवत नाही आहोत, तरी सुद्धा अजिबात गुठळ्या न होता मस्त खमंग एकसारखं असं इथे पिठलं तयार होतं. तर इथे तुम्ही बघू शकता. अजिबात यामध्ये कुठल्याही गुठळ्या तुम्हाला दिसणार नाहीत. जे काही दिसतंय ते फक्त कोथिंबीर, कांदा किंवा जे काही आपण फोडणीमध्ये वापरलेलं आहे साहित्य तेच आहे. एक लक्षात घ्या, की आपल्याला तोपर्यंत मिक्स करत राहायचंय जोपर्यंत याला छान दाटसरपणा येत नाही.
आता इथे अजिबातच मी गॅसची फ्लेम वाढवली नाही. सुरुवातीपासूनच आपली गॅसची फ्लेम जी आहे ती लोच आहे. त्यामुळे आपल्या हातात कंट्रोल राहतो आणि पिठलं यामध्ये अजिबातच गुठळ्या होत नाहीत आणि असं एकसंध असं पिठलं तयार होतं. तर हे पहा हलकासा दाटसरपणा यामध्ये आलेला आहे. तरी सुद्धा आपल्याला पिठलं अजूनही थोडंसं दाटसर करायचं आहे आणि जोपर्यंत याला छान उकळी येत नाही ना, तोपर्यंत हे पिठलं सतत हलवत राहायचंय. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त दाटसर असं इथे पिठलं तयार झालेलं आहे. पिठलं इथे तयार आहे तरी सुद्धा आपल्याला हे वाफवायचं आहे, की जेणेकरून छान हे पिठलं शिजलं जाईल. तर हे बघा अशी छान यातून वाफ यायला सुरुवात होते. लगेचच यावरती झाकण ठेवायचं. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आणि फक्त 2 मिनिटांसाठी हे पिठलं आपल्याला चांगलं वाफवून घ्यायचंय. आता इथे तुम्ही बघू शकता मस्त पिठलं वाफवलं गेलेलं आहे. सोबत रंग सुद्धा खूप सुरेख आलाय. अगदी परफेक्ट असं पिठलं शिजलेलं आहे. तुम्हाला हलकसं आधीच पातळ ठेवायचं असेल तर जसं मी सांगितलं, की 2 वाट्या भरून मी पाणी घातलं. याऐवजी 2.5 वाटी सुद्धा तुम्ही पाणी घालू शकता. आणि हे पहा काय चकाकी मस्त आली आहे या पिठल्याला. पिठलं इथं तयार झालेलं आहे. यावरती झाकण ठेवूयात आणि यानंतर आता बाजरीची भाकरी करायला घेऊयात. बऱ्याचदा आपण जेव्हा भाकरी थापत असतो त्यावेळेस परात सरकली जाते. यासाठी काय करायचं एक ओलं रुमाल याखाली अंथरायचा, की जेणेकरून अजिबात परात सरकली जात नाही. आता थोडं-थोडं करत पाणी यामध्ये घालायचंय आणि छान घट्टसर असं पीठ मळून घ्यायचंय. म्हणजे अगदीच घट्ट नाही, थापता येईल इतपत. आता बऱ्याच ठिकाणी ना बाजरीच्या पिठामध्ये मीठ सुद्धा घातलं जातं. आमच्याकडे यामध्ये अजिबात मीठ घातलं जात नाही. यामुळे मी इथे स्किप करतेय. तुम्हाला जर घालायचं असेल तर तुम्ही थोडंसं मीठ यामध्ये घालू शकता. तर हे बघा इथे पीठ मी ओलं करून घेतलेलं आहे आणि आता यानंतर पाण्याचा हात घ्यायचा आणि हे पीठ चांगलं मळून घ्यायचं. म्हणजे हाताचा जो पंजा असतो की नाही त्याने छान रगडून हे पीठ मळून घेतलं, की अगदी छान अशी पटकन आपल्याला भाकरी सुद्धा वळता येते. माझी आजी काय म्हणायची माहिती का? की भाकरी करत असताना ना परात इतकी लख्ख स्वच्छ असायला हवी, की जेणेकरून कळायला सुद्धा नको, की आपण यामध्ये भाकरी केलेली आहे. म्हणजे सांगायचा उद्देश तिचा असा होता, की अजिबात पीठ जे आहे ते वायाला जायला नको. मळत असतानाच ते पीठ अगदी एकजीव असं एकत्र करून घ्यायचं, की जेणेकरून आपलं जे पीठ आहे ते अजिबात वायाला जात नाही. इथे पीठ मळून झालेलं आहे. आता जेवढ्या आकाराची तुम्हाला किती मोठी करायची त्यानुसार उंडा आपल्याला यामधला काढून घ्यायचा आहे आणि असा थोडासा हातावरती तो थापून घ्यायचा. उरलेलं पीठ आपण पुन्हा दुसऱ्या भाकरीसाठी वापरू शकतो. आता खालच्या साईडला थोडंसं पीठ घालून घेऊ. वरती उंडा ठेवूयात आणि वरच्या साईडला सुद्धा पीठ घालून घ्यायचं. आता आपल्याला भाकरी थापून घ्यायची आहे. तर सुरुवातीला एकाच हाताने भाकरी थापण्यापेक्षा मी या पद्धतीने दोन्ही हाताने भाकरी थापून घेते, की जेणेकरून गोल आकार येतो. अगदीच तुम्हाला असं वाटलं, की गोल आकार येत नाही, तरी या पद्धतीने साईडला अशा पद्धतीने हात तुम्ही ठेवू शकता. आता दोन्ही हाताने भाकरी थापून घेतली ना, की मग एकसारखी ती थापली जाते आणि पटापट आपल्याला अशी ती सरकवता सुद्धा येते. कुठे जाड, कुठे पातळ अशी अजिबात होत नाही. तर इथे तुम्ही बघू शकता परफेक्ट अशी भाकरी थापून झालेली आहे. बाजरीची भाकरी ना जमेल तितकी पातळ अशी थापून घ्यायची, की जेणेकरून ती व्यवस्थित आपल्याला भाजता येते. उगीच जाड जर ही भाकरी थापली गेली, तर यानंतर मात्र मग ती जी भाकरी आहे, खाताना ती खरपूस खमंग लागत नाही. याउलट ती अशी मऊ होते आणि पटकन ती वाफ धरल्यामुळे ओलसर सुद्धा होते. तर इथे तुम्ही बघू शकता तीळ सुद्धा मी लावून घेतलेले आहेत आणि हलकेसे ते प्रेस सुद्धा करून घेतलेत. आता एका साइडने अलगद अशी भाकरी उचलून दोन्ही हातावरती घ्यायची आणि अलगद ही तव्यावरती ठेवायची. अशी भाकरी तव्यावरती घालण्यासाठी थोडीशी प्रॅक्टिस लागते, पण प्रॅक्टिसने होऊन जातं. आता गॅसची फ्लेम भाकरी भाजत असताना नेहमी हाय ठेवायची. हाय फ्लेमवरतीच भाकरी भाजायची आणि सुरुवातीला भाकरी तव्यावरती घातल्यानंतर थोडीशी ती पचू द्यायची, साधारण मिनिटभरासाठी आणि यानंतर भाकरीला वरच्या साइडने पाणी लावून घ्यायची. जी भाकरीची खालची साईड आहे ती तव्यावरती वरच्या साईडला यायला हवी. बऱ्याचदा कडांना सुद्धा पाणी लावायचं राहून जातं. तर या पद्धतीने असं पाणी लावून घेतलं की कड्या सुद्धा व्यवस्थित शेकल्या जातात. आता हा भाग ओलसर आहे तोवरच यावरती तीळ लावून घ्यायचं. म्हणजे हे तीळ भाकरीवरती व्यवस्थित असे सेट होतात. भाकरी अशी वरून कोरडी वाटायला लागली की कडा ज्या आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि भाकरी पलटून दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला चांगली भाजून घ्यायची. 2-1 मिनिटानंतर भाकरी अशी तव्यापासून थोडीशी मोकळी करून घ्यायची आणि एकदा चेक करून पाहायची की कुठल्या बाजूनी भाजायची राहिली आहे, कुठल्या बाजूनी भाजली गेलेली आहे. बऱ्याचदा असं होतं की लोखंडाच्या तव्यामध्ये मध्यभागी जरा जास्त फ्लेम असते. मध्यभागी तवा चांगला कडकडीत तापलेला असतो. यामुळे अशा पद्धतीने मी कडा मध्यभागी घेऊन भाजून घेणार आहे. खालच्या साईडनी भाकरी एकदा चांगली भाजली गेली की भाकरी अशी पलटी करून आपल्याला तव्यामध्ये घालायची.
भाकरी मध्यभागी थोडीशी फुगली जाते, पण ती आपोआप खाली बसते आणि तितक्याच पटकन ती वरती सुद्धा येते. त्यामुळे एकदा तव्यामध्ये उलटी करून भाकरी घातली, की यानंतर अजिबात याला दाब द्यायचा नाही किंवा हात सुद्धा लावायचा नाही. भाकरी सतत उलटी-पलटी करत भाजायची नाही. एकदा पलटली, की यानंतर फक्त एकदाच ती खालच्या साइडने भाजून घ्यायची आणि आता जी वरची साइड आहे, ती अशा पद्धतीने छान अशी तव्यावरती भाजून घ्यायची. तर कसली मस्त टम्म अशी ही भाकरी फुगलेली आहे आणि जेव्हा भाकरी अशी फुगते ना, त्यावेळेस त्याच्या ज्या कडा आहेत, त्या व्यवस्थित अशा भाजल्या जात नाहीत. त्यामुळे कडासुद्धा हलक्याशा अशा भाजून घ्यायच्यात. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त खरपूस अशी भाकरी भाजून झालेली आहे. भाकरी भाजून झाली आहे, पिठलं सुद्धा तयार आहे. पटकन सर्व्ह करूयात. सो गरमागरम बाजरीची भाकरी आणि सोबतच खमंग असं पिठलं. पिठलं बनवण्याची जी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केली, या पद्धतीने एकदा तरी आवर्जून ट्राय करून पहा. आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात रहा.